अंजलीताई नाईक यांच्या वॉर्ड मधल्या सर्व रहिवाशांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना विनंती आहे की 15 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्याला अंजलीताईला निवडून आणायचं ना, लाडक्या बहिणीला निवडून आणायचं ना. लाडक्या बहिणीने ठरवलंय ना, आणि लाडक्या भावाने काय. आणि तुम्हाला इथं रिडेव्हलपमेंट पाहिजे ना, अरे चांगली घरं पाहिजे ना, हक्काची घरं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी क्लस्टर प्रकल्प आणणं गरजेचं आहे ना. चांगली घरं, मुलांना खेळायला मैदान, हॉस्पिटल, गार्डन, चांगली शाळा पाहिजे ना, चांगले रस्ते कोण देणार. आपल्याकडे ते खातं आहे, गृहनिर्माण खातं, नगर विकास विभाग. त्यामुळे तुमचं क्लस्टर योजना या ठिकाणी पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे, तुमच्या भावाची आहे. सभी लोगों को घर चाहिए ना, तो घर देने के लिए क्लस्टर योजना यहाँ लाएंगे और बड़े घर मिल जाएंगे. ये सारे में क्या होता है, नीचे वाले को मिलता है, ऊपर वाले को नहीं मिलता है ना. क्लस्टर में ऊपर वाले को भी घर, नीचे वाले को भी घर, सबको घर. पात्र अपात्र कुछ लफड़ा नहीं है उसमें, सब लोगों को पात्र कर डालेंगे. मैं जो बोलता हूँ करके दिखाता हूँ. अबे तुम वोट देने वाले तो हम तुमको घर देंगे. ये दफन भूमि, स्मशान भूमि इधर नहीं है क्या? तो सबका सबका अपने को सबको जाना है ना, तो कभी ना कभी तो जाने का. तो वो भी हम करेंगे और वो भी करेंगे, ते पण आपण करू. आणि त्याचबरोबर इथं चांगले रस्ते पाहिजे ना, पाणी पाहिजे ना, दिवाबत्ती पाहिजे, गार्डन पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे. आता आहे का? मग कुठे खेळतं पोरं? गल्लीमध्ये. आता मोठे रस्ते करू, आपण मोठं मैदान करू मुलांना खेळायला. मी सांगितल्याप्रमाणे क्लस्टर मध्ये सगळं होणार. आणि मी तुम्हाला सांगतो, क्लस्टर मध्ये जेवढे घर आहेत त्या प्रत्येकाला घर देण्याचं काम हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे करेल. कारण क्लस्टर योजना आम्ही त्याच्यासाठीच आणली की याच्यामध्ये पात्र अपात्राचा भानगड ठेवली नाही. जेवढे घर, जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घर देण्याचं काम या क्लस्टरच्या माध्यमातून करतोय आपण. आणि म्हणून ठाणे में चालू हो गया, 25-30 माले की बिल्डिंग शुरू हो गई है. इधर घाटकोपर में रमाबाई आंबेडकर नगर जाऊन बघून या, काम चालू झालंय. क्लस्टर मध्ये 17,000 घरांपैकी किती हजार घर आहे? 5,500. तुम्हाला मी सांगतो, 5,500 परिवार आहेत ना, 5,500 घर आहेत ना, 5,500च्या 5,500 एक पण घर त्याच्यात शिल्लक राहणार नाही, सगळ्या घर देणार. आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं आपल्याला मिळवायचं आहे. या सोयी प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि स्वप्न पूर्ण करण्याचं काम मला गृहमंत्री असल्यामुळे, नगर विकास मंत्री असल्यामुळे करता येईल. सगळ्या सोयी सुविधा ज्या द्यायच्या आहेत ते नगर विकास विभाग देतो. आणि म्हणून सोयी सुविधा देण्यासाठी नगर विकास खातं पैसे कमी पडू देणार नाही. लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना, बरोबर आहे. आता ही लाडकी कोणी आलं, किती कोणी बोललं तरी सुद्धा, कोणीचा माईकला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आता 1,500 रुपये आहेत ना, 1,500 आहेत, ते वाढवणार नंतर.
जे बोललोय ना आम्ही वचननाम्यामध्ये ते करणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. या लाडक्या बहिणींना आम्हाला तुम्ही चेष्टेमध्ये जाऊ नका. लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती. तेव्हाच आम्हाला समाधान वाटेल. आणि म्हणून कारण तुम्ही चमत्कार दाखवला विधानसभेला, तोच चमत्कार या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवणार ना. धनुष्यबाणा समोरचं बटन दाबणार. मग आपल्या अंजलीताईला निवडून द्या. तुमच्या या भागाचा विकास करण्याचं काम त्या करतील. आणि मी स्वतः एकनाथ शिंदेचा जबाबदारी मी तुमची घेतो. हे कुठलं नगर आहे? भारत नगर. भारत नगर वासियों का ये क्लस्टर निर्माण का काम और सभी सुविधा देने का काम, ये जिम्मेदारी तुम्हारे भाई एकनाथ शिंदे ने ली हुई है. मैं जो कर होता है वही बोलता हूँ, जो नहीं बोलता है. और काम मेरा फटाफट रहता है. नो रीजन ऑन द स्पॉट डिसीजन. फटाफट. ये मेरा काम करने का तरीका है. आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो की 15 तारखेला धनुष्यबाण समोरचं बटन दाबून 16 तारखेला फटाके फोडायचे ना. फटाके फोडा आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.